बॅग आत्ताच भरून ठेवते, नाही तर उद्या सकाळी घाई होईल. हाँ वर्षा बोल. हा नंदू, आपण पळून जाणार कुठे रे? कारण आपलं लग्न झालं की तुझी आई काही लगेच घरात घेईल आपल्याला, असं काही वाटत नाही मला. हो, ती लगेच आपल्याला असं स्वीकारणार नाही. हा बरं, मग मी बॅग नाही घेत, आपण माझ्याच घरी येऊया. हा नाही नाही, नको नको. हे बघ, उगाच म्हणजे कसं आहे की तुझ्या घरी आहे ना खूप गर्दी आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की आपल्या आयुष्याची आपण नवीन सुरुवात करतोय ना, मग आपण कुठेतरी आधी सोय करू ना आपली. 1-2 दिवस हॉटेलमध्ये राहू, त्यानंतर मग भाड्याने घर घेऊ आणि मग राहूयात. खरं सांगू वर्षा, आता तुझ्या दादांवरती आणखीन माझं ओझं नको म्हणून म्हणतोय. बरं ठीक आहे, मग घेते मी माझं सामान. हा हा हा, पण एक, घरातनं अजिबात दागिने घेऊ नकोस, फक्त कपडेच घे. काय तूच म्हणालीस ना मला की आपल्याकडे पर्याय नाही म्हणून आपण पळून जातोय. हो नंदू. वर्षा, आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात कुणाला न फसवता करायची मला. बरं नंदू. नंदू, फायनली उद्या आपण नवरा बायको होणार, आपलं लग्न होणार. येस. हो, मिसेस नंदू गावडे. हो मिस्टर वर्षा कर्णी. हा, पण नंदू, सगळं ठीक होईल ना रे? हा म्हणजे काय, आता सगळं ठीक होईल. आपण दोघे एकत्र असल्यावर कसलं टेन्शन आहे. बरं, आता एक काम करतो मी, आता फोन ठेवतो, घरी जातो मी. काय मला उद्याची तयारी करायची ना. वर्षा, आपण उद्या भेटूया आणि एकत्र देवळात जाऊया. हा, उद्या मी तुला पिकअप करायला येते, वेळेवर तयार राहा. हा, आणि हो, आय लव्ह यू. लव्ह यू टू. बाय. वर्षा, वर्षा, अगं लॉक का लावलास? आले आले. वर्षा, दरवाजा उघड. अगं हो, आले का आई? किती घाई करतेस ना. काय तुझं? अगं कसली घाई आहे तुला? लॉक का लावलास? अगं ते मी म्हणजे माझं आवरत होते, चेंज वगैरे करायचं होतं ना मला. लॉक लावून? हो म्हणजे काय अशी काय, कसली घाई कसली आहे तुला एवढी? आणि घाई कसली म्हणजे मला तुला सांगायचं होतं. काय? घरातली गर्दी आता कमी होते. हा? ओ, आता मी शांत डोक्याने माझा टीव्ही बघत. ग बाई, म्हणजे काय? तुझा बाप जातोय, माझ्या डोक्याचा ताप जातोय, रिकामं होणार आता घर. आता मी शांतपणे जगणार आहे माझ्या घरात. आई तुला माहित नाहीये, पण उद्या मी पण घर सोडून जाणार आहे. घर आता अजूनच रिकामं होईल. सुनबाई, चला, निघायची वेळ झाली. बाबा, घेऊन जायला लाडू, चिवडा आणि थोडी शंकरपाळी केली होती. हे सगळं एवढं कशाला ग? मी काही चिंगी आहे का? नाही नाही, तिथे भूक लागली तर खायला बरं पडेल. आणि तुम्हाला काही लागलं ना की लगेच फोन करायचा मला, मी घेऊन येईन तुमच्यासाठी. काही हवं असेल तर वाटेत पण घेऊयात आपण. अगं आहेच, खूप झालं. आता आणखीन बाहेरून कशाला परत घ्यायचं? घरात असलेलं कधीही बरं, असू द्या.
घेतलं ना सगळं सामान घेतलं ना आम्ही सगळं घ्या नाही तर हे राहिलं ते राहिलं म्हणून परत या नाही सगळं घेतलंय. शाबास. ए बाई काय? कुठे नटून थटून कुठे निघालीस? अगं ऑफिस मध्ये फंक्शन आहे माझ्या, तिकडे चाललीये मी. फंक्शनला बॅग कशाला घेऊन चालली? अरे ते ऑफिस मधल्या फंक्शनचं सामान आहे याच्यात, तर काल ऑफिस मधनं येताना मी घेऊन आले होते ना, तेच आता परत घेऊन चाललीये. काल येताना काहीच नव्हतं तुझ्या हातात. तुझं लक्ष असतं कुठे? सतत टीव्ही मध्ये डोकं घालून बसलेली असतेस. जरा घरात कधीतरी लक्ष देत जा. लक्ष होतं माझं, काही नव्हतं म्हणून बोलते रे राघवा. मी आज कुणाला असं उलट नाही बोललं पाहिजे. आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे ना मी. सॉरी आई. म्हणजे खरंच होती माझ्या हातात बॅग. दादा निघते. हा आनंदी निघते. हा आई निघते. काय म्हणजे मला कळत नाहीये. मी फंक्शनला जातेस ना, मिठ्या काय मारायच्या? ते तुला नाही कळणार. निघते मी. हा बरोबर. अगं ए हळूहळू जरा पडशील त्या साडीतून. बरं आम्ही निघतो. हा हो निघा निघा निघा. थांबा, शंकरपाळ्यांचा डबा राहिलाय. निघा. अगं आता कशाला शंकरपाळ्या? काय ग हेच करत होतीस का रात्रभर? झोपलीस की नाही तू आनंदी? झोप होईल आई नंतर. काय ग बाई. चला हा या चला निघा 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 निघा. चला. काय झालं? चिंगीची भेट झाली असती तर. शाळेत गेली ती, तिला नंतर भेटायला घेऊन येईन मी. चला. येणार ती येणार. चल चल निघा. मी तुमचं काय राहिलं असेल ना सामान. अहो अहो आता काय अहो सांगितलं तुम्हाला, काही राहिलं तर मी धाडून देईन. या निघा. या 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 व्यवस्थित पोचव हा राघवा. हा व्यवस्थित घरी पोचव. हा चल नीट जा. भाई ग आज माझा आनंदाचा दिवस आहे. आज तोंड गोड करायला पाहिजे. माझा चॉकलेटचा डब्बा. वर्षांनी ठरवलं म्हणून घरातनं पळून जातोय, पण आता भीती वाटते. आईला सुद्धा खूप वाईट वाटेल, पण वर्षा म्हणते तसं आमच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नाहीये. काय करावं काही कळत नाहीये. शिबाई मला वाटलं होतं हा बाहेर येऊन थांबला असे, बाहेर पण नाही आला अजून. फोनच करते. हॅलो वर्षा बोल. हा हॅलो. अरे मी बाहेर आली आहे, ये ना बाहेर. हो आलोच, म्हणजे निघेन मी आता. म्हणजे नंदू तू अजून निघाला नाहीयेस? वर्षा मला कळत नाही ग, ज्या घरात मी अख्खं आयुष्य काढलं त्या घरातून पळून जाताना सोबत काय घ्यायचं काय नाही ते खरंच कळत नाही. तुला सांगू, मी 2 नवीन शर्ट पॅन्ट घेतले होते. म्हटलं दिवाळीमध्ये काढेन, आणि आता या दिवाळीपर्यंत आपण परत या घरात येणार नाही येणार माहित नाहीये मला. मला सांग किती जोड घेऊ मी, कपड्यांचं किती जोड घेऊ सांग ना मला. नंदू नंदू रिलॅक्स हो. हे बघ तुझी आता जी अवस्था झाली आहे ना, तीच मुलींची सासरी जाताना होते. त्या आपल्या बरोबर जाताना फक्त आठवणी घेऊन जातात. अख्खं आयुष्य त्यांनी ज्या घरात काढलेलं असतं ना, ते घर सोडून त्यांना आता निघून जायचं असतं रे. त्या फक्त बरोबर आठवणी घेऊन जातात.
माझ्या आईच्या आठवणी. आईने माझ्यासाठी किती आणि काय काय केलं काय सांगू तुला. नंद्या, ही काय वेळ आहे का इमोशनल व्हायची? तुला खरं सांगू, मुली त्यांचं माहेर सोडताना त्यांना काय वाटत असेल आता कळतंय मला. तुम्ही मुली खूप स्ट्रॉंग असता, पण मी खूप गोंधळून गेलो. काय करावं काय कळत नाहीये मला. नंदू तू शांत हो बघू आधी. हे बघ, मी काय घेतलंय ना ते मी तुला सांगते. फार काही घेऊ नकोस. एका बॅगेत राहतील ना तेवढेच कपडे घे आणि बेसिक औषधं आणि टूथपेस्ट टूथब्रश एवढं रोजच्या वापरासाठी जे लागेल ना तेवढंच घे. हा, आणि ह्याच्या पुढे जे काही लागेल ना ते आपण घेऊ ना नंदू. हे बघ, तुझ्या आईच्या घरातलं आपल्याला काहीही नको. तू मला सांगितलं होतंस की नाही, आपला संसार आपण नव्याने सुरू करू. आणि तूही म्हणाला होतास ना की घरातनं येताना कुठलेही दागिने वगैरे घेऊन येऊ नकोस. तसंच आता मीही तुला सांगते, दिवाळीला आपण दोघंही पुन्हा या घरात असू या आशेवर ते कपडे घरातच ठेव. आणि ज्या गोष्टी रोजच्या वापरातल्या आहेत ना तेवढ्याच घे. आणि ये आता बाहेर. बर, येतो 5 मिनिटात येतो. ये लवकर, मी थांबली इथे. ये लवकर, नाही तर कोणतरी बघेल. ये रे. हो हो आलोच. या इथे आता तुम्हाला राहायचंय. ते बाथरूम आहे, 24 तास पाणी आहे, पाण्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मी सेक्रेटरीचा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो. काही प्रॉब्लेम झाला तर त्यांना फोन करा. इकडे शेगडी पण आहे, सिलेंडर पण आहे. जेवण बनवा तुम्ही. नसेल बनवायचं तर तसं सांगा, मग मी इथे डबेवाल्याची काही सोय करून देतो. रोज तुम्हाला ते डबा पोचवत जातील. ठीक आहे ना? राहाल ना इथे? छान हवा येते आणि प्रकाशही भरपूर येतोय. पण भाडं नका त्याची काळजी करू, ते मॅनेज करेन मी. मी आलोच. आई, माफ कर मला. तुला न सांगता माझ्या आयुष्यातील महत्वाची गोष्ट करायला जातोय. मला माहिती आहे तुझी खूप इच्छा आहे माझं लग्न तुझ्या समोर थाटामाटात व्हावं. पण आज मला तुझ्यापासून लपून तुझ्या परवानगीशिवाय लग्न करावं लागतंय. माफ कर मला. कोण आहे रे? कोण? आई, मी आहे. तू आहेस? हो. अरे काय करतोस पायाजवळ? ते पाया पडत होतो. अरे पण का? मी जातोय ना, ऑफिसमध्ये महत्वाचं काम आहे, त्यासाठी जातोय. म्हटलं तुझा आशीर्वाद घ्यावा. अरे पण मागून कुठे पाया पडतो? समोर पाया पड ना. पड पाया. जा, ज्या कामाला जातोस ना त्याच्यात तुला यश मिळू दे. आणि हे काय रे? काय? तुझे डोळे का लाल? ते चुरचुरतायत डोळे, कारण रात्री झोप झाली नाही ना माझी, म्हणून. निघतो. येतो. हा.
उशीर. सॉरी सॉरी. अरे वा, साडीत खूप सुंदर दिसते. हेल्मेट? अगे तू बाईक का घेऊन आलीस? अरे असं जरा गंमत. तुला माहितीये ना, कॉलेजमध्ये असताना मी कसली भन्नाट गाडी चालवायचे. आणि आता पळून जातोय ना आपण, मग जरा फील नको काय यायला यार. रिक्षेनी पळून जायची काय मजा आहे, नाही ना? मग एवढ्या टेन्शन मध्ये सुद्धा तू किती बिंदास्त आहेस ग. अरे टेन्शन आहेच, आणि आता आपण नाईलाज आहे म्हणून पळून जाऊन लग्न करतोय ना. पण मग ही मुवमेंट नको का एन्जॉय करायला? हा, म्हणून मग ही गाडी. चल बस बस. काय नीट चालवशील ना? नंदो, कॉलेजमध्ये असताना बघितलं नाहीयेस का ती कसली भन्नाट गाडी चालवायचे ते? कॉलेजमध्ये बघितलंय, आत्ता बघितलं नाही ना म्हणून विचारतोय. बस चल. काय रे, कोण पडला? काय झाले, कोण पडले? नंदू! अरे नंदू! नंदू! अरे अरे कसा पडलास तू? हा, गाडी कोण ही चालवत होती ना? ते हेल्मेट काढ, हेल्मेट काढ आधी. हा, तू नंद्या, मुद्दाम पाडलंय ही ना तुला, मुद्दाम पाडलंय बघ. अगं आई काय बोलतेस तू? तिला सुद्धा लागलंय ना. गप्प बैस, अजूनही तिचीच काळजी आहे तुला. अरे तुला कुठे लागले ते बघ. नाही रे, मी बरा आहे मी. पण वर्षा, तुला कुठे लागलंय? थोडस पायाला लागलं. हो. शहाणपणा केला ना की असंच होणार. काय गे, माझ्या लेकाचा जीव घेत होतीस की काय? कुठे घेऊन चालली होतीस त्याला? अगं आई, तुला म्हटलं नव्हतं महत्वाच्या कामासाठी मी ऑफिसला जातोय म्हणून? महत्वाच्या कामासाठी बॅग? बॅग काय रे? अच्छा, आईची सुद्धा बॅग आहे. हं? काय रे, ऑफिसच्या कामासाठी जायला तुला सगळे कपडे घेऊन जावे लागतात नंदू? आई, आई, ती बॅग सोड, कपडे सोड आधी. मला उठायला लागले. मला हा, आई सावकाश. ठीक आहे, निघूया आपण. हो बाबा, आता दुपारच्या जेवणाचं काय कराल? मी बघतो, म्हणजे खाईन काहीतरी. म्हणजे राघव, एका डब्याचे किती? नाही नको, राहू दे. मी खाईन ना इथे बाहेर. आजूबाजूला भरपूर दुकान आहेत, मी येताना बघितली आहे. बाहेरचं खाणार तुम्ही? हा, नाही. अहो, मी काय म्हणते, गॅस आहे इथे, 2-3 भांडे आणून देते. तांदूळ, डाळ असं भरून ठेवते, म्हणजे सोपं जाईल त्यांना. एक काम करू का, मी कामाला जाण्याच्या आधी मी बाबांना डबा देत जाईन ना. पुरी किती काळजी करतेस. तर फक्त 4च दिवस झालेत आपल्याला भेटून. याआधी तर आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो. बाबा, ओळखत नसले तरी नातं आहेच ना आपलं. सून आहे मी तुमची, काळजी वाटणारच ना मला. काय इतकी वर्ष मी एकट्यानं काढली, आता या शेवटच्या दिवसामध्ये. अगं म्हणजे वय वाढतंय ना माझं. बाबा, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये, ठणठणीत आहात तुम्ही, आणि आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. नाही, माहिती मला. पण तू काळजी करू नकोस. मी करेन ना, सगळं व्यवस्थित हँडल करेन. नको काळजी करूस. हा, आपण आता निघूया. काही लागलं तर सांगा. हो.
अहो ते बाबांना इथे टाकून जाणं योग्य नाही वाटत त्यामुळे. टाकून जात नाही आहोत, व्यवस्था केली आहे. नाही नाही तसं नाही म्हणायचं. बाथरूमच्या बाहेर साधं पायपुसणी नाही, त्या पलंगावर चादर पण नाही. आपण राहण्याची सोय केली आहे, पण गरजेच्या वस्तू हव्या ना त्यांच्याकडे. लाव, कोणा लावायचं त्याला फोन लाव. मी आता शांत बसणार नाही. ही असली थेर चालू आहे तुमची. हॅलो दादा, मी इथे नंदूच्या घरी आहे. अरे तू तर फंक्शनला निघाली होतीस ना. नाही दादा, मी खोटं बोलले तुझ्याशी. मी आणि नंदू आता पळून जाऊन लग्न करणार होतो. काय? अरे का डोकं फिरलंय का तुझं? सॉरी दादा, मी खरं तर तुला हे सांगायला हवं होतं, पण दादा तू प्लीज इकडे ये ना लवकर. नंदूच्या आईने पकडलंय आम्हाला आणि ती खूप ओरडते आम्हाला. दादा प्लीज ये लवकर. काय काय झालं? तू 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 थांब तिथे, मी आलो. थांब. काय लावलास फोन दादाला? काय म्हणाल तुझा दादा? हा, ही असली थेर चालली तुमची. नाही थांब, मला जावं लागेल. आनंदी तू जे काय म्हणालीस ना, तू करशील जरा हे कार्ड घे. मला जावं लागेल, मी नंतर भेटतो तुला. हा अहो सांगा तरी काय झालं. पण हॅलो. पैसे कधी देणार आहेस तो? अहो मी सांगितलं ना तुम्हाला, मी पैसे देतो म्हणून. कधी? पैसे द्यायचे नाहीत म्हणून लपून बसलाय. आम्हाला कळलंय तू कुठे आहेस. तो तुझ्या पोराच्या घरी आहेस ना? नाही नाही, अहो मी एकटाच आहे. का? सगळं कळलंय आम्हाला. तुझी अख्खी फॅमिली मुंबईमध्ये आहे. मोठं घर आहे ना, तरी तू पैसे देत नाहीयेस. आता आम्ही येतोय. आता फक्त तुझं काय होतंय ते. पोराला सांगितलंस का तेवढे पैसे घेऊन ठेवलेस ते? हा सांगितलं का? अहो प्लीज तुम्ही तिथं जाऊ नका आणि माझ्या मुलालाही त्रास देऊ नका. मी त्याच्याकडे नाहीये, मी दुसरीकडे राहतोय. कळलंय आम्हाला. तू खोटं बोलू नको. अहो खरं सांगतोय हो. मी 2 दिवस त्याच्याकडे होतो, पण मी आता तिथं नाहीये, मी दुसरीकडे आलोय. तुम्ही प्लीज त्याच्या घरी जाऊ नका. हो तर मी स्वतः येऊन तुम्हाला भेटतो ना. मला फक्त 2च दिवस द्या, मी येतो ना. बाबा कोणाशी बोलतात? कोणाला भेटायला जायचंय तुम्हाला? सुनबाई, हे सगळं तू काय घेऊन आलीयस? घर साफ नाहीये ना, साफसफाई करायला आणलंय. अगं मग मी घेईन ना करून, तू जा. नाही नाही, खूप कामं बाकी आहेत बाबा. ऐक माझं, राहू दे, तू मी झाडून घेईन, सगळं करेन. नाही मी करेन, तुम्ही बसा बरं इथे. अरे बसा तुम्ही. अगं सुनबाई, राहू दे तू. राघवनं मला दिले ना खोली, मग आता त्याची स्वच्छतेची जबाबदारी माझी आहे. तू जा घरी, मी करेन. मान्य आहे मला, ह्यांनी खोली दिली, पण बाबा किती अस्वच्छ आहे खोली. स्वच्छ नको का करायला? मी स्वच्छ करून जाईल. अगं तुम्ही माझी चांगली सोय करून द्यावी म्हणून मी इथं आलेलो नाहीये बरं का. आम्हाला तरी बरं वाटणार आहे का बाबा? हेही थांबणार होते, पण अचानक फोन आला ना म्हणून यांना जावं लागलं. हे जे सगळं तुम्ही माझ्यासाठी करताय ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. अगं माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे, माझ्या शेवटच्या क्षणी मी तुमच्याबरोबर 4 दिवस आनंदानं घालवावे. शेवटचे काही दिवस असं का म्हणता बरं तुम्ही? तुम्हाला अजून खूप आयुष्य जगायचंय. नाही म्हणजे मला मान्य आहे, यांना आता तुमचं घरी राहणं पटत नसलं तरी काळजी आहेच ना यांना तुमची. हळूहळू का होईना सगळं व्यवस्थित होणार आहे बघा. काळजी करू नका तुम्ही. बाबा बाबा काय होतंय? हळू. बाबा काय होतंय तुम्हाला? हा एक बाबा थांबा. बाबा बाबा डोळे उघडा बरं. ह्यांना फोन करते.
बाबा बाबा आनंदीचा फोन. मी आधी हे प्रकरण निस्तरू दे, हिच्याशी नंतर बोलतो. बाबा डोळे उघडा बरं. काय होतंय बाबा? दादा नंदू काय का पळून जाऊन लग्न करणार होता तुम्ही? सॉरी दादा, मी तुला सांगायला होतं. सॉरी. बसा. तुम्ही जेल मधले कैदी नाही आहात. बसा तिथे. बस. आता तुम्ही काय बहिणीची वकिली करायला आलात की काय? काय बोलायचंय तुम्हाला? तुम्हाला तुमच्या बहिणीने सांगितलं नसेल ना हे संस्कार. अहो माझ्या मुलाला पळून घेऊन चालली होती तुमची बहीण. आता मला सांगा, मला तुमच्या घराण्याशी संबंध नाही जोडायचे असेल तर काय चुकलं माझं? कुठल्या विश्वासावरती तुमच्याशी संबंध जोडायला जाऊ मी? अहो माझं नाक कापायला निघाली तुमची बहीण. पहिली गोष्ट म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही फक्त माझ्या बहिणीलाच दोषी ठरवताना ते आधी बंद करा. पण हे दोघांच्याही संमतीने घडलेलं आहे. आता तुम्ही कितीही विरोध केला तरी आज ना उद्या त्यांचं लग्न हे होणारच आहे. मी असं म्हणत नाहीये की त्यांनी आता पळून जाऊन लग्न करावं, अजिबात नाहीये. पण आता या दोघांचं मीच लग्न लावून देईन. काय बोललात तुम्ही? हो, या महिन्याभरात या दोघांचं मी लग्न लावून देईन. या लग्नाला माझा नकार आहे. मग तोच होकारात बदलायला तुमच्याकडे 1 महिना आहे. 1 महिना घ्या आणि तरीही तुमचा विरोध असेल तरी महिन्याच्या शेवटी मी या दोघांचं लग्न लावून देईन. या दोघांच्याही सुखासाठी मला हे करावंच लागेल. बाकी तुम्हाला काय करायचंय तुम्ही करा. नंदू, तुझ्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की तू लग्न मंडपात येशील. बाकी तुला मुंडावळ्या बांधणं, फेटा बांधणं ते सगळं आम्ही करू. तुला फक्त लग्न मंडपात यायचंय. आणि तुम्ही या लग्नाला परवानगी द्यायची की नाही द्यायची तुम्ही ठरवा. मी घरातलं काम करत होते, व्यवस्थित बोलत होतो आम्ही. अचानक काय झालं काही कळलं नाही. अचानक बेशुद्ध पडले. यांची काही टेस्ट रिपोर्ट्स आहेत का? काही माहिती नाही. थांबा, ही एक फाईल आहे. हे रिपोर्ट्स आहेत का काही माहिती नाही. डॉक्टर काय झालंय? काय लिहिलंय रिपोर्ट मध्ये? अहो आता तर ठीक होते ते, अचानक चक्कर आली. बाबा बरं वाटतंय? काळजी करू नका. हे बघा डॉक्टर आलेत आता. हा काय काय झाले? हे रिपोर्ट्स तुमचेच आहेत ना? हो, माझेच आहेत. डॉक्टर काय काय रिपोर्ट मध्ये काय लिहिलंय? बाबा तुम्ही काही लपवताय का आमच्यापासून? हे बघा, तुमच्या सासऱ्यांना ब्रेन ट्यूमर आहे. कसं आहे ना, माझ्या बहिणीचा घटस्फोट झालाय म्हणून तुम्ही तिचा तिरस्कार करता. पण तिचा घटस्फोट झाला ह्या तिची काहीही चूक नाही हे कोर्टात सिद्ध झालंय. तुम्ही ना सगळ्या गोष्टी पाहत नाही आहात. तुम्ही माझ्या बहिणीचा साधा सरळ स्वभाव पाहत नाही आहात. त्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं नाहीये. का तर तिचा डिवोर्स झालाय. तिचा डिवोर्स झालाय म्हणजे तिने गुन्हा केलाय का? तुम्हाला काय वाटतं? तिने सगळं काही, तो अन्याय, अत्याचार, ते सगळं काही तिने सहन करायला हवं होतं. जे काही झालं तो वर्षाचा भूतकाळ होता. बरं, हा अजून एक महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलाला माहिती आहे.
तिला आणि नंदूला दोघांनाही नव्यानं सुरुवात करायची, मग करू द्या ना, काय हरकत आहे? माझ्या बहिणीचं नाही पण किमान तुमच्या मुलाचं काय म्हणणं आहे तेवढं तरी समजून घ्या. आणि तेवढं सुद्धा तुम्हाला समजत नसेल, हरकत नाही, मी या दोघांचं लग्न लावून देतो. माझ्या मुलाचं लग्न कधी होणार, कुठल्या मुहूर्तावर होणार आणि कोण करणार हे मी ठरवणार. तुमच्या बहिणीला सांगा आता तुम्ही साडी नेसून मंडपात ये म्हणाव. लग्न कसं लावायचं ते मी बघेन. काय बोललात तुम्ही? हा, सवयकर, आई म्हणजे तुझा आमच्या लग्नाला होकार आहे? तुम्ही माझ्या समोर काय पर्याय ठेवला? लावून देईन मी तुमचं लग्न. हे असं पळून जाण्यापेक्षा किंवा हिच्या भावाने लग्न लावण्यापेक्षा मी स्वतः लावून देईन लग्न तुमचं. नंदू, मी तुझ्या लग्नाची खूप स्वप्न बघितलीत रे, आणि तसंच लग्न लावून देणार आहे मी तुझं. तुझ्या लग्नामध्ये मला मिरवायचं आहे, मला माझी सगळी हौस पूर्ण करायची आहे. आणि हेच माझं खूप वर्षापासूनचं स्वप्न आहे. आणि तुम्ही दोघेही असं माझ्याकडून माझं स्वप्न हिरावून घेऊ शकत नाही. थँक्यू. ही गोष्ट आधीच माहिती होती तुम्हाला, मग एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून का लपवली बाबा तुम्ही? सांगून तरी काय करणार होतो आनंदी? मला माहिती आहे की माझ्यावरती जर नीट उपचार झाले नाही तर मी फार काळ नाही जगू शकणार, आणि याच कारणाने मी घरी परत आलो होतो. वरती जाऊन त्या देवाला चेहरा दाखवायचा आहे ना. काय सांगू मी देवाला जाऊन? 20 वर्षापूर्वी मी माझ्या कुटुंबाला अर्ध्यावरती सोडून निघून गेलो. त्यांची जबाबदारी मी टाळली हे सांगू? आणि अर्थात आता मी इथं येऊन तुमच्यावरती ओझं बनून राहिलोय. ना मी तुम्हाला कसली मदत करू शकत, ना मी तुमचं आयुष्य खुश ठेवू शकत. आणि माझ्या आजारपणाबद्दल जर त्यांना कळलं तर त्यांना त्रासच होणार आहे ना. त्रास कसला काय बाबा? अगं कितीही नाही म्हटलं तरी आपलं माणूस आजारी आहे असं म्हटल्यावर त्रास हा होतोच ना ग. आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे आपल्याला ते जाणवत नाही इतकंच. आणि ज्या कुटुंबाला मी वाऱ्यावरती सोडून गेलो त्यांचं माझ्यावरती प्रेम कसं असेल? शक्यच नाहीये, कारण मी वागलोच आहे ना तसं. आता मला फक्त एवढंच हवंय की माझे डोळे मिटताना माझ्या समोर माझं सगळं कुटुंब असेल आणि सगळे माझ्याकडे बघत असतील. राघवनी मला माफ केलं असेल, सुलक्षणीचाही राग निवळला असेल आणि वर्षाचंही भलं झालं असेल. तुझ्या आणि चिंगीबद्दल तर मला काहीच माहिती नव्हतं, पण गेल्या काही दिवसात तुम्ही दोघीही माझ्या आयुष्याचा खूप मोठा भाग बनला आहात. आणि आता बघ ना, राघवनं मला इथं असं आणून ठेवलं. नाही म्हणजे त्यामध्ये त्याची काही चूक आहे असं नाहीये, मी वागलोच आहे ना तसं. सुनबाई, मला ना फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते. मी इथे एकटा असताना माझा जीव गेला तर मला शांती नाही मिळणार ग. हो अरे बेल तोडाल का? आले आले हो, कामात आहे.
आले. तेवढी घाईची काय आहे? बेल तोडाल माझे. काय झालं? आई काय? अगं हो, पण काय? आई नंदूच्या आईने आमच्या लग्नाला परवानगी दिली आहे. अगं बाई हो, कसं घडलंय? हा, हे सगळं दादामुळे शक्य झालंय. तो म्हणाला की मी तुमचं लग्न लावून देतो. म्हणजे आम्ही पळूनच जाणार होतो. हो का? काय काय बोलीस? अगो बाई, म्हणजे बर. हो, पण आमचा प्रयत्न फसला. नंदूच्या आईने पकडलं आम्हाला. पण मग त्यानंतर दादा आला आणि तो म्हणाला की मी तुमचं लग्न लावून देणार आहे, नंदूला फक्त मंडपात यायचंय. त्यावर नंदूच्या आईला खूप टेन्शन आलं आणि मग त्यांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. अभिनंदन वर्षाताई. हे काय करतात इथे? यांना घरी घेऊन गेला होतात ना तुम्ही? हो आनंदी, यांची व्यवस्था केली होती आपण. मग परत का घेऊन आलेस? त्या जागेचा काय प्रॉब्लेम झालाय का? नाही, पण बाबा आता तिथे नाही राहणार. बाबा इथेच राहतील आपल्या सोबत. मी आलो. हॅलो, हा बोला. अय माधव, ताबडतोब भेट मला. मी नाही भेटू शकतो आत्ता. तुझ्या मुलाच्या सोसायटीच्या खाली आलो. जर का मी वर आलो तर राडे होती. मी आलो. अरे आलात तुम्ही. काय पत्ता वगैरे? अरे काय करताय? ऐका ना, आपण बोलूया ना. काय बोलूया? मला काय वाटलं आमचे पैसे घेऊन पळून जाशील? नाही, आम्ही तुला पकडू शकणार नाही. पण आता आम्हाला कळलंय, या बिल्डिंग मध्ये तुझा मुलगा राहतो ना? हो. तुला पैसे द्यावेच लागतील, नाहीतर तुझ्या पोराला सांगून टाकू की तू कोण आहेस आणि काय करतोस ते. मोठा इम्प्रेस करायला आलायस ना घरी? आता तुझ्या पोराला कळेल. एक नंबरचा फालतू माणूस आहेस तू. लोकांचे पैसे घेऊन झोल करणारा झोलर आहेस तू. प्लीज तुम्ही असं काही करू नका. राघवला असं काही करू देऊ नका. राघवला जर सगळं कळलं ना तर तो त्याच्या घरामध्ये मला राहू देणार नाही आणि मला माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा. मी तुमचे सगळे पैसे देणार आहे, पळी फेडणार आहे. मला फक्त थोडासा वेळ हवाय. हो, का राहणार आहे तिथे ते? त्यांच्यासाठी घर शोधलंय आपण. परत का घेऊन आलीस? ते इथेच राहणार. त्या घरात ते एकटे पडतील. एकटाच राहिलाय का तो आयुष्यभर? त्याने कोणाचा विचार नाही केला आतापर्यंत. पण आता त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत राहायचंय.
त्यांचे हाल होतील त्या घरात. मी विनंती करते, बाबा इथेच राहतील. आनंदी, तू म्हणालीस म्हणून त्यांना मी घरी घेऊन आलो. आमचं काही नातं आहे वगैरे या सगळ्या गोष्टी तू बोललीस. मी तुझं ऐकलं, त्यांना घरी आणलं. आपल्या घरात जागा नाहीये, मग दुसरीकडे त्यांची व्यवस्था मी केली. आता ते घर सोडून त्यांना पुन्हा आपल्याच घरात घेऊन यायचं असं तुझं म्हणणं काय मला कळत नाहीये. बाप म्हणून ते त्यांचं कर्तव्य विसरलेत, पण मुलगा म्हणून मी माझं कर्तव्य कधीच विसरलो नाही. ते काही नाही. इतर काही गोष्टी त्यांना लागणार असतील, अजून काही व्यवस्था करायची असेल मी करतो, पण ते या घरात राहणार नाहीत. बाबा या घरातच राहणार. मी निर्णय घेतलाय, ते नाही राहणार या घरात. मग माझ्या निर्णयाला तू विरोध का करतेस? हे घर माझंही आहे. या घरातले निर्णय मी घेऊ शकते. तो अधिकार आहे माझ्याकडे, आहे ना? मला जर वाटत असेल की माझ्या सासऱ्यांनी आपल्या घरात राहावं, मग मला का विरोध करताय तुम्ही? नाही नाही, हे घर तुझंच आहे. तुला वाटतंय ना त्या माणसाला या घरात आणावं, आण, बिनधास्त आण. पण ज्या माणसासाठी तू एवढी भांडती आहेस ना, तो माणूस आताही तुझ्या बरोबर उभा नाहीये. जेव्हा राघवनी विरोध करायला सुरुवात केली ना, तेव्हाच निघून गेलाय बाहेर. असाच आहे तो माणूस, असाच आहे. ज्या ज्या माणसाला त्याची गरज जेव्हा जेव्हा भासली ना, तेव्हा तेव्हा हा माणूस ऐन मोक्याच्या क्षणी परागंदा झाला. असाच आहे तो. तुला मारे विश्वास वाटतोय ना त्याच्याबद्दल? वाटू दे ग बाई. तुला वाटतंय तो बदलला असेल, नाही का रे राघवा? बदलला असेल हो, ताण ना त्याला घरात आण. पण त्या माणसामुळे जर या घरात काही झालं ना आनंदी, तर त्याचा दोष तुझ्यावर जाईल. मी त्या माणसाला दोष देणार नाही, तुला दोष देईन, तुला दोष देईन. कारण तू आणलेस त्याला घरात. ओळखते मी त्याला, खूप ओळखते अगं. अर्ध आयुष्य काढलं त्याच्यासोबत. मी तुझ्या निर्णयाचा मान ठेवते. घेऊन ये त्याला, घेऊन ये. पण यानंतर जे परिणाम होतील ना, त्या परिणामांना तू जबाबदार असशील.